मी अरुण घोडके. शिवचिंतन. पावसाळा सुरू झाला की लष्कर परत देशी येत असे. मग त्यास औषधे, दवापाणी आणि दाणा रतीब याची तजवीज केली जाई. घोड्यास व रयतेस घरे गवताने शाकारून ठेवली जात असत. दसरा संपताच छावणीतून लष्कर कूच करून जात असे. जातेवेळी लष्करातील सर्व लहान थोर लोकांच्या चीजवस्तूंचे जाप्ते केले जात असत. मग मुलुकगिरीस निघत असत. 8 महिने परमुलकात स्वाऱ्यावरती असत. खण्या गोळा करण्यात येत असत. लष्करात बटीक, बायका व कलावंती ठेवण्यास सक्त मनाई होती. जो बाळगील त्याची गर्दन मारण्यात येईल. परमुलकामध्ये पोर बायका धरण्याची मनाई होती. मर्दाना सापडल्यास धरण्यात येई. गायी न मारावी, बैल ओझ्यास मात्र धरावा, असे नियम होते. लढाईत चुकून एखादा जखमी झाला तर त्याच्या जखमा जशा असतील त्याप्रमाणे त्यास नेमणुका मिळत असत. लढाईत जे सैनिक ठार होत असत त्यांच्या मुलांना तैनात करण्यात येत असे. त्यास बाल परवेसी असे म्हणत असत. त्याप्रमाणे लढाईत शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना हत्ती, घोडे, जडजवाहीर, बक्षीस आणि किताबी देण्यात येत असत. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.